बुंदेले हर बोलो के मुंह हमने सुनी कहानी थी, खूप लढी मर्दानी, वो तो झांसी वाली राणी थी. या ओळी ऐकल्या नाहीत असा भारतीय क्वचितच असेल. पण एक प्रश्न मनात येतो, म्हणजे एखादी कविता इतकी ताकदवान कशी बनते की ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहते, ती अजरामर कशी होते? आणि आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपल्याकडे काही उत्तम स्रोत आहेत. एकतर सुभद्रा कुमारी चौहान यांची मूळ संपूर्ण कविता, हो, मग यूट्यूबवर मनोज मुंतशीर यांनी केलेलं याच कवितेचं एक रसग्रहण आहे, आणि तिसरं म्हणजे खुद्द कवयित्रीच्या आयुष्यावरचा एक सविस्तर लेख. छान. म्हणजे या सगळ्या सामग्रीच्या आधारे आज आपण हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करूया. झाशीची राणी या कवितेत असं नेमकं काय आहे ज्यामुळे ती फक्त एक साहित्यकृती नाही राहिली, तर स्वातंत्र्याचा मंत्र बनली? चला तर मग चला. कवितेची सुरुवातच पहा ना. ती थेट आपल्याला 1857च्या काळात घेऊन जाते. सिंहासन हिल उठे, राजवंशों ने भ्रकुटी तानी थी. बूढ़े भारत में भी आई फिर से नई जवानी थी. वा, या ओळी केवळ काव्यात्मक नाही, त्या एका मोठ्या ज्वालामुखीच्या उद्रेकापूर्वीची शांतता दाखवतात, नाही का? अगदी. आणि त्यातही बूढ़े भारत में भी आई फिर से नई जवानी थी ही ओळ खूप महत्वाची आहे. म्हणजे अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर एक प्रकारे देशात स्वातंत्र्याची एक नवीन उमेद जागी होत होती. बरोबर. त्याचं हे वर्णन आहे. पण ही उमेद जागी का होत होती? म्हणजे यामागे कारणं काय होती? आपल्या स्रोतांमधून याबद्दल काय कळतं? स्रोतांनुसार कवयित्रीने याचं उत्तर पुढच्या ओळीमध्ये दिलंय. त्या थेट लॉर्ड डलहौसीच्या धोरणांवर बोट ठेवतात. अच्छा. त्या लिहितात, गुमी हुई आजादी की कीमत सबने पहचानी थी. आणि ही किंमत का मोजावी लागली? तर डलहौसीने मन में हर्षाया, राज्य हडप करने का उसने यह अच्छा अवसर पाया. म्हणजे ती काय म्हणतात त्याला, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स पॉलिसी. बरोबर. ही राज्य हडप करण्याची जी नीती होती, त्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड असंतोष होता. आणि त्याचा परिणाम काय झाला हे कवयित्रीने खूप तपशीलवार मांडलंय. म्हणजे लावारिस का वारिस बनकर ब्रिटिश राज्य झांसी आया, अश्रुपूर्ण रानी ने देखा झांसी हुई बिरानी थी. झांसी, सातारा, नागपूर, हो, एका मागोमाग एक संस्थाने ब्रिटिशांनी गिळंकृत केली. आणि यात फक्त राजा महाराजांचं नुकसान नव्हतं. हो. मला ती ओळ आठवते, रानी रोई रनी वासों में बेगम गम से थी बेजार. उनके गहने कपडे बिकते थे कलकत्ते के बाजार. एक्झॅक्टली. हे तर थेट लोकांच्या स्वाभिमानावर आणि प्रतिष्ठेवर केलेला हल्ला होता. अगदी. आणि खरं तर हेच या कवितेचं मोठं यश आहे. तिने हा लढा फक्त काही संस्थानिकांपुरता मर्यादित ठेवला नाही. जेव्हा कलकत्त्याच्या बाजारात राण्यांचे आणि बेगमांचे कपडे विकले जातात, तेव्हा तो अपमान संपूर्ण देशाचा होतो. कवयित्रीने राजवाड्यांमधली वेदना आणि झोपड्यांमधला संताप या दोन्हींना एकाच धाग्यात गुंफला आहे. आणि त्यामुळेच ही कविता वैयक्तिक न राहता राष्ट्रीय वेदनेचा आवाज बनते. आणि या राष्ट्रीय लढ्यात राणी एकटी नाहीये. कवितेत नाना धुंडू पण पेशवा आहेत, तांत्या टोपे, अझीमुल्ला खान, अहमदशाह मौलवी, ठाकूर कुंवर सिंग अशा अनेक वीरांचा उल्लेख आहे. जणू काही 1857च्या लढ्याची एक छोटीशी पण प्रभावी परेडच आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. हो ना. हो. आणि या कवितेने केवळ झाशीच्या राणीलाच नाही, तर त्या लढ्यातल्या जवळपास प्रत्येक मोठ्या योद्ध्याला आदरांजली वाहिली आहे. यामुळे कवितेची व्याप्ती प्रचंड वाढते. ती फक्त एका व्यक्तीची शौर्यगाथा राहत नाही, ती एका संपूर्ण क्रांतीचा दस्तऐवज बनते. पण या सगळ्या वीरांच्या गर्दीत सेंट्रो स्टेजवर त्या राणी लक्ष्मीबाईंना ठेवतात. आणि कसं? तर खूप लढी मर्दानी. हो, इथे मर्दानी हा शब्द खूप महत्वाचा आहे. आणि ही मर्दानी वृत्ती, ही जी आग आहे, ती फक्त कवितेतल्या शब्दांपुरती मर्यादित नव्हती, बरोबर? मला असं वाटतं की ही आग थेट कवयित्रीच्या हृदयातून कागदावर उतरली. हो. सुभद्रा कुमारी चौहान यांचं आयुष्यच याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. त्यापासूनच बंडखोर होत्या. अच्छा. हो. असं म्हणतात की त्या शाळेत जाताना टांग्यात बसून कविता रचायच्या. आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांची पहिली कविता मर्यादा या प्रतिष्ठित मासिकात प्रसिद्ध झाली होती. काय सांगताय? 9व्या वर्षी? म्हणजे प्रतिभेची देणगी होतीच, पण त्यांच्यात एक प्रकारचं धाडसही होतं. खूप. आणि हे धाडस पुढे जाऊन त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं. गांधीजींच्या असहकार आंदोलनात तुरुंगात जाणाऱ्या त्या पहिल्या काही महिलांपैकी एक होत्या, असं मी वाचलंय. हो. आणि त्यांच्या या धाडसाबद्दल त्यांच्या बालपणीच्या सखी आणि प्रसिद्ध लेखिका महादेवी वर्मा यांनी खूप सुंदर लिहिलंय. काय म्हणतात त्या? त्या म्हणतात, सुभद्राजी दिसायला अगदी साध्या होत्या. त्यांच्यात वरकरणी कोणतंही रौद्र रूप नव्हतं, पण
पण त्यांच्या ध्येयाच्या आड जर कुणी आलं तर त्यांच्या आत दडलेली विजेची तार क्षणार्धात कळून यायची. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे शांत पाण्याखाली वाहणाऱ्या प्रवाहासारखं होतं. वाह. आणि तुरुंगातल्या त्यांच्या आठवणी तर म्हणजे अविश्वसनीय आहेत. महादेवी वर्मा लिहितात की तुरुंगात जाताना लोक त्यांना इतक्या फुलांच्या माळा घालायचे हो, की रात्री झोपताना त्या माळांची उशी करून झोपायच्या. म्हणजे किती कठीण परिस्थिती असली तरी त्यातही सौंदर्य शोधण्याची आणि सकारात्मक राहण्याची वृत्ती. अगदी. हे मला त्यांच्या दुसऱ्या कवितेची आठवण करून देतं. मैंने हसना सीखा है, मैं नहीं जानती रोना. बरोबर. त्यांचं आयुष्य म्हणजे या ओळीचं मूर्तिमंत उदाहरण होतं. तुरुंगवास, मुलांची काळजी, आर्थिक चणचण सगळं होतं. हो. एका प्रसंगात तर तुरुंगात त्यांची लहान मुलगी भुकेने रडत होती आणि तिला देण्यासाठी काहीच नव्हतं. तेव्हा त्यांनी इतर कैद्यांकडून थोडी तुरीची डाळ मागून घेतली. ती तव्यावर भाजली आणि मुलीला खाऊ घातली. अरे देवा. म्हणजे या प्रसंगातून त्यांची आई म्हणून असलेली तगमग आणि एक सैनिक म्हणून असलेली सहनशीलता दोन्ही दिसून येतं. अगदी. आणि मला वाटतं हीच गोष्ट त्यांच्या कवितेला इतकी खरी बनवते. त्या काहीतरी काल्पनिक लिहित नव्हत्या. नाही, अजिबात नाही. कवितेतल्या राणीचं शौर्य, तिची सहनशीलता, तिचं देशासाठीचं समर्पण हे सगळं सुभद्राजी स्वतः जगत होत्या. महादेवी वर्मा यांनी आणखी एक गोष्ट लिहिलीये जी मला खूप भावली. कोणती? त्या म्हणतात, सुभद्राजी ज्या हातांनी खूप लढी मर्दानीसारखी ओजस्वी कविता लिहायच्या, त्याच हातांनी शेणाचे गोळेही बनवायच्या, तितक्याच तन्मयतेने अंगण सारवायच्या. यालाच म्हणतात जीवन आणि साहित्य यामधील अद्वैत. त्यांच्यासाठी लेखन हे काहीतरी वेगळं, उच्च भ्रू काम नव्हतं. ते त्यांच्या दैनंदिन जीवनाचाच एक भाग होता. बरोबर. म्हणूनच त्यांच्या कवितेत एक प्रकारचा रांगडेपणा आणि प्रामाणिकपणा आहे, जो थेट काळजाला भिडतो. त्या कुठल्याही आयव्हरी टॉवरमध्ये बसून लिहित नव्हत्या, तर त्या लोकांमध्ये राहून लोकांसारखं जगून लिहित होत्या. आता आपण पुन्हा एकदा कवितेकडे येऊया. राणीच्या शौर्याचं वर्णन करताना त्या लिहितात, बढी कालपी आई कर 100 मील निरंतर पार, घोडा थक कर गिरा भूमी पर, गया स्वर्ग तत्काल सिधार. या ओळी वाचताना केवळ राणीच्या प्रवासाचं वर्णन वाटत नाही, कुठेतरी सुभद्राजींच्या स्वतःच्या अविरत संघर्षाचं प्रतिबिंबही त्यात दिसतं. बरोबर. आणि कवितेचा शेवट तर या अद्वैताचा कळसच आहे. राणी गई सिधार चिता अब उसकी दिव्य सवारी थी. मिला तेज से तेज, तेज की वह सच्ची अधिकारी थी. इथे तेज हा शब्द पहा. राणीचं तेज अग्नीच्या तेजात विलीन झालं. हे वर्णन सुभद्राजींच्या तेजस्वी आयुष्यालाही तंतोतंत लागू होतं. हो. त्यांनी जे आयुष्य जगलं तेच त्यांच्या कवितेचं तेज बनलं. अवघ्या 23व्या वर्षी राणी लक्ष्मीबाई गेल्या, पण स्वातंत्र्याची प्रेरणा बनून अमर झाल्या. आणि त्याचप्रमाणे सुभद्राजी स्वतः वयाच्या 44व्या वर्षीच एका अपघातात गेल्या. पण त्यांचं साहित्य आणि जीवन आजही प्रेरणादायी आहे. नक्कीच. आता इथे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कविता तर लिहून झाली, कवयित्रीने ती तिच्या अनुभवातून जिवंतही केली, पण ती लोकांपर्यंत पोचली कशी? बरोबर. म्हणजे त्या काळात आजच्यासारखं सोशल मीडिया, इंटरनेट काहीच नव्हतं. मग या कवितेने आपलं प्रेरणास्त्रोत म्हणून स्थान कसं निर्माण केलं? तिची लेगेसी कशी तयार झाली? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. या कवितेची ताकद तिच्या मौखिक परंपरेत आहे. ती छापण्यापेक्षा जास्त गायली गेली, ऐकवली गेली. अच्छा. स्वातंत्र्याच्या चळवळीतील सभांमध्ये, प्रभात फेऱ्यांमध्ये, शाळांच्या स्नेहसंमेलनांमध्ये ही कविता मोठ्या आवाजात म्हटली जायची. तिची सोपी, गेय आणि ओघवती भाषा लोकांना सहज पाठ करता येण्यासारखी होती. म्हणजे ही कविता केवळ वाचनालयातल्या पुस्तकात बंदिस्त राहिली नाही, तर ती लोकांच्या जिभेवर आणि मनात घर करून राहिली. ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तोंडीच हस्तांतरित झाली. अगदी. आणि तिने राणी लक्ष्मीबाईंची एक अशी प्रतिमा लोकांच्या मनात कोरली, जी इतिहासाच्या पुस्तकांपेक्षाही जास्त प्रभावी ठरली. हो, हे खरंय. आज आपल्या डोळ्यासमोर राणी लक्ष्मीबाईंची जी लढवय्यी, घोड्यावर स्वार, पाठीला बाळ बांधलेली प्रतिमा आहे, ती घडवण्यात या कवितेचा सिंहाचा वाटा आहे. मनोज मुंतशीर त्यांच्या भाषात म्हणतात त्याप्रमाणे या कवितेने इतिहासाला घराघरात पोचवलं. ती केवळ कविता राहिली नाही, तर शौर्याचं प्रतीक बनली. बरोबर. तर आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता की एखादी कविता अजरामर कशी होते, या चर्चेतून त्याचं उत्तर हळूहळू उलगडत आहे. म्हणजे पहिलं म्हणजे तिने एका महत्वाच्या ऐतिहासिक क्षणाला पकडायला हवं. दुसरं, तिची भाषा लोकांच्या हृदयाला भिडणारी असायला हवी. आणि तिसरं, जे सर्वात महत्वाचं आहे, तिसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे
ती कविता लिहिणाऱ्याचं आयुष्य त्या कवितेशी प्रामाणिक असायला हवं. शब्दांमध्ये आणि जगण्यामध्ये अंतर नसावं. अगदी. सुभद्रा कुमारी चौहान यांच्या बाबतीत त्या जे लिहित होत्या तेच जगत होत्या. त्यांची बंडखोरी, त्यांचा स्वाभिमान, त्यांची सकारात्मकता हे सगळं त्यांच्या आयुष्यातून त्यांच्या शब्दांमध्ये पाझरलं. आणि म्हणूनच ती कविता इतकी खरी आणि जिवंत वाटतेय. हो. आणि म्हणूनच जबलपूरमध्ये जेव्हा त्यांचा पुतळा उभारला गेला तेव्हा महादेवी वर्मा यांनी एक खूप मोलाचं वाक्य म्हटलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, नद्यांची स्मारके नसतात. वा. आपण सुभद्राचा संदेश दूरवर पसरवू आणि तो आचरणात आणू हेच तिचं खरं स्मारक असेल. पुतळ्यापेक्षा तिचे विचार जिवंत ठेवणं महत्वाचं आहे. तर आजच्या या चर्चेचा सार हाच आहे की खूप लढी मर्दानी ही केवळ एका राणीची गाथा नाही, तर ती एका अशा कवयित्रीच्या जीवनाचा आरसा आहे. हो. जिने स्वातंत्र्य आणि स्वाभिमान केवळ कागदावर नाही, तर तिच्या प्रत्येक श्वासात जगला. तिची कविता ही तिच्या जगण्याचाच एक अविभाज्य भाग होती. कलाकृती आणि कलाकार यांना अनेकदा वेगवेगळं पाहिलं जातं, पण सुभद्रा कुमारी चौहान यांच्या बाबतीत त्यांचं आयुष्य आणि त्यांचं साहित्य इतकं एकरूप आहे की एकाशिवाय दुसऱ्याची कल्पनाच करता येत नाही. आणि जाता जाता एक विचार मनात येतो, आजच्या काळात की नाही, जिथे कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य आणि त्याची कलाकृती यांच्यात अनेकदा मोठी दरी दिसते, तिथे आपल्याला असे किती कलाकार आढळतात ज्यांचं जगणं आणि त्यांचं काम इतकं प्रामाणिकपणे एकरूप असेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.